हाय फ्रेंड्स, आम्ही रात्रीच आलेलो होतो भीमाशंकरला. आता भीमाशंकर मध्ये आहोत. रात्री फार उशीर झाला होता. रूम घेतले, थकलेलो होतो भरपूर. आता सगळ्यांची तयारी झाली आहे आणि आता आम्ही दर्शनाला चाललो आहोत. तसंही सगळ्यांनी मस्त छान व्हाईट कलरच्या साड्या घातल्यात. कांचनी आणि इकडचं वातावरण पण खूप छान आहे. मस्त ग्रीनरी आहे. आणि स्पेशली आपल्या महादेवाच्या दर्शनासाठी सोनाने एवढे एफर्ट्स टाकलेले आहेत. हे बघा, महादेवाची पेंटिंग केली आहे तिने. मी केली आहे स्वतः. लाईन मध्ये मी आलो आहोत आता महादेवाच्या मंदिरात आलो आहोत आम्ही. आता लाईन मध्ये शंकरला आलोय. आता आम्ही लाईन मध्ये आहोत. आमच्या महादेवाचं दर्शन झालेलं आहे. अगदी मन प्रसन्न झालं, मन भरून आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही ज्यावेळेस आलो होतो ना त्यावेळेस गर्दी नव्हती. म्हणजे हार्डली 10 मिनिटात आम्ही दर्शन घेतलं की पिंडीला डोकं लावून हात स्पर्श करून त्यांचं दर्शन घेतलं आहे. तर आता निघालो आणि आता गर्दी वाढत चालली आहे. तर इथे बसलोय, मके खातोय. हॅलो मित्रांनो, काल आम्ही सहपरिवार सहकुटुंब आणि माझे भाचे माझी बहीण आम्ही देवदर्शनासाठी निघालो होतो. सर्वप्रथम आम्ही लेण्याद्री येथील गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर ओझरला गेलो. ओझरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आज सकाळी भीमाशंकर देवस्थानाचं दर्शन घेऊन पुन्हा घरच्या मार्गाने निघालो असता रस्त्याला आम्हाला पुण्याहून निघतोय आम्ही. रस्त्याला आम्हाला देऊ आणि आळंदीला दर्शन करायचं आहे. ते निघताना रस्त्यात आम्हाला भूक लागली होती. आम्ही जेवणासाठी आम्हाला बऱ्याच लोकांनी सजेस्ट केला द्वारका प्युअर व्हेज हॉटेल म्हणून. तर तिथे जेवणासाठी आम्ही आता थांबलो आहोत. आता जेवणाची सुरुवात करू. किती वेळ लागेल? एक साधारण 30 ते 40 मिनिटं लागतील आपल्याला पोहोचायला. नाही, या गाडीचा ड्रायव्हर इतका फास्ट आहे ना, तो अगदी 15 मिनिटात पोहोचवेल आपल्याला. जावं मला त्याच्याकडं ये इको मसुली असतील ना त्यांनी 15 मिनिटात पोहोचवतो आपल्याला. ते सोडा, रात्री धनींनी गाडी चालवली कमी, म्हणजे असं वाटत प्लेस काही असतो ना असं पकडून बसायला लागत होता. ऍक्च्युली कसं आपण ऑलरेडी लेट झाल्यामुळे आपल्याला ते पुढे जेवणाचं हॉटेलचं सगळं ते समजलो आम्ही. ते घोडेगाव मध्ये ते तो गाडी मारत होता तो एकदम गाडी आला समोरून आला ना आपण गेलो. गाडीमध्ये बसलो ना त्याला मला भीती सुटते. मी असंच होतो. नाही, पण आता ट्रॅव्हलिंग मध्ये थोडं होतं तुम्ही सपासप मारतात. अरे पण मी 30 वर्षापासून ड्रायव्हिंग करतो. अरे मला पिंकाची एवढी आठवण आली ना. पिंका बोलते मामी मामाच्या जोडीला बसताना काहीच पकडायला लागतो. म्हटलं किडनी लिव्हर सगळं पकडायला लागतो. ही गाडी चालत नव्हती, त्याची धावत होती. आपण आता कुठला गेलो होती तुम्हाला भीतीच बसली. काल पण तेच होतं. तुम्ही स्क्रीनशॉट बघा. गाडी चालताना ना दिप्याचा नाही तर राहुलचा हे मुखोटा लावत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला भीती कमी वाटेल. नाही काल मामा तो झाला स्क्रीनशॉट. गाडी कशी आली? चटकन मारली. गाडी ती एकदम जवळ आलेली आहे का.
आम्ही आनंदीला आलो आहोत. दर्शन आमचं खूप छान झालेलं आहे. म्हणजे आम्ही अक्षरशः म्हणजे ज्ञानेश्वरांच्या चरणाला स्पर्श करून दर्शन घेतलेलं आहे. आणि इथे पुऱ्या केल्या आम्ही, पुऱ्या केले, मजा केली आहे. खूप छान झाले. ज्ञानोबा माऊली जय, ज्ञानोबा माऊली. या भिंतीचं महत्व थोडं सांगाल का? चांगदेवांनी भेटीला बोलवलं माऊलींना. माऊली भिंतीवर बसून आले. चांगदेवाची आणि माऊलीची इथं भेट झाली. आकाशमार्गे आलेले ते काळभैरवनाथांनी इथं त्यांना थांबवलं. योगी आता भेटीला म्हणून इथं थांबा. मग ते इथं थांबले. मग त्यांनी साष्टांग दंडवत घातलं आणि 1400 वर्ष तपश्चर्या करून इथं गंगा प्रगट केलेली. माऊलींच्या अंगासाठी गंगा आलेली. जय ज्ञानोबा माऊली. आम्ही देहूला पोहोचलो आहोत. आता 7 वाजले आहेत. आळंदीवरून आम्हाला इथे पोहोचायला जेमतेम पाऊण तास लागला आहे. इथे 2 मंदिर आहेत, एक मुख्य मंदिर आणि एक गाथा मंदिर. तर आम्ही गाथा मंदिर मध्ये आलो आहोत आणि खरोखर काय सुंदर मंदिर आहे की इतकं भव्य मंदिर आणि सुंदर मंदिर आहे ना खरोखर. आता आम्ही चाललो आहेत तुकारामाच्या दर्शनासाठी. आम्ही आता देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरात आलो आहोत. मंदिर खूप सुबक आहे, नक्षीकाम अगदी उत्तम आहे आणि कित्येक वर्ष अगोदर केलेलं हे काम आहे. म्हणजे खूपच सुंदर आहे. आता दर्शनही झाले आमचे संत तुकारामाचे. आमचे जे सर्व दर्शन होते तेही देवांचे झालेले आहेत. आम्ही आता निघतो. जर तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. बाय बाय.